नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला असणार आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन जे आहेत ते आपले स्टार्ट झालेले आहेत। मित्रांनो, यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये आपण माहिती बघितली आहे की कशा प्रकारे आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन करू शकतो। मित्रांनो, तुमचे जर का रजिस्ट्रेशन झालं असेल तर मित्रांनो आता आपण काय करू शकतो तर बघा मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहेत प्रिव्हियस इयर कट ऑफ कशा प्रकारे पाहायचा। त्यानंतर मित्रांनो आपले जे पर्सेंटेज आहेत पर्सेंटेजनुसार आपण कोणत्या कॉलेजला अप्लाय केलं पाहिजे याची सुद्धा मी तुम्हाला हिंट देणार आहे। भरपूर सारे व्हिडिओ डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग रिलेटेड आपल्या चॅनलवर येत असतात आणि येणार सुद्धा आहेत। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या ऑफिशियल वेबसाईटवर आले आहेत। मित्रांनो, यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे कशा प्रकारे आपण कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करू शकतो। आणि मित्रांनो, तुमचे FC व्हेरिफिकेशन वगैरे तुम्ही केली पाहिजे जर का तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन सांगितलं असेल तर, आणि ऑनलाईन जर का सांगितलं असेल तर ते ऑटोमॅटिक व्हेरीफाय होणार आहे। तुम्ही स्टेटस वगैरे चेक करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कशा प्रकारे आपण प्रिव्हियस इयर कट ऑफ बघून आपल्या मार्क्सनुसार आपले कॉलेज जे आहेत ते सिलेक्ट करू शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी खाली स्क्रॉल केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सीट मॅट्रिक्स जी आहे ती बघायला भेटणार आहे। सीट मॅट्रिक्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 यासाठी त्यांनी सीट मॅट्रिक्स दिलेली आहे। मित्रांनो, कट ऑफ पाहण्याच्या पूर्वी सीट मॅट्रिक्ससुद्धा तुमची महत्त्वाची असते। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात तुम्हाला या ठिकाणी सीट मॅट्रिक्स म्हणजेच कट ऑफ आपल्याला तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात या अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो कोणत्या मार्क्सवर क्लोज झाला होतो आहे। तर मित्रांनो, कट ऑफ म्हणजे काय असतो तर बघा मित्रांनो, या ठिकाणी कट ऑफ म्हणजे असं असतं की तुम्हाला समजा 87% जे आहेत ते पडलेले आहेत, आणि मित्रांनो तुमच्या जी कॉलेज आहे कॉलेजमध्ये तुमचे जे लास्ट जो ॲडमिशन झालं होतं तर त्या ॲडमिशन किती मार्क्सवर क्लोज झालेले आहे याच्या खाली ते ॲडमिशन जे आहे ते होऊ शकत नाही। याला काय म्हणतो आपण, कट ऑफ असे म्हणतो। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ लिस्ट जी आहे ती डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग यांच्याकडून प्रोव्हाइड केली गेलेली आहे। या ठिकाणी मित्रांनो कॉलेजचे नाव आहे, या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, या ठिकाणी चॉईस कोडसुद्धा दिलेला आहे आणि या ठिकाणी ब्रांच नेम दिलेले आहे। मित्रांनो, ब्रांच वाईज या ठिकाणी त्यांनी कट ऑफ दिलेला आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कट ऑफ बघू शकतात, सर्व प्रकारचे कट ऑफ या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत। या ठिकाणी बघा स्टेज 1 जे आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी कॅप राऊंड 1 जे आहे ते तुम्ही कन्सिडर करू शकतात। मित्रांनो, या ठिकाणी जे तुमचे कट ऑफ दिलेले आहेत मागच्या प्रिव्हियस इयरला तुम्ही बघू शकतात, हा जो काही कट ऑफ लिस्ट आहे ही 2023-24ची कट ऑफ लिस्ट आहे। मागच्या प्रिव्हियस इयरमध्ये तुमचा जो जनरल ओपनचा कट ऑफ होता फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीचा हा कट ऑफ आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जनरल ओपनचा जो कट ऑफ आहे तो म्हणजे 93% जो आहे 93.32% या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो जनरल ओपनचा लागलेला आहे। आणि सोबतच मित्रांनो, या ठिकाणी जे तुम्हाला हा नंबर दिसत आहे 393, तर हा नंबर तुमचा जो आहे तो जनरल मेरिट नंबर आहे। मित्रांनो, आता जनरल मेरिट नंबर म्हणजे काय तर बघा मित्रांनो, तुमची आता तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे, तुमचे व्हेरिफिकेशन वगैरे होईल आणि त्यानंतर तुम्हाला एक स्पेसिफिक जनरल मेरिट नंबर जो आहे तो दिला जाईल। मित्रांनो, सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, तर अशा प्रकारे तुम्ही कट ऑफ जे आहे ते पाहू शकतात। या ठिकाणी त्यांनी कॅटेगरी दिलेली आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता। जी ओपन म्हणजे काय मित्रांनो, जनरल ओपन। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी GSC जनरल ओपन, जनरल NT, जनरल NTB, जनरल OBC। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लेडीजसाठी वेगळे रिझर्वेशन असतात, त्यामध्ये लेडीज ओपन, लेडीज ST, लेडीज OBC अशा प्रकारचे सर्व कट ऑफ जे आहेत ते तुम्हाला सर्व कॉलेजेसचे या ठिकाणी बघायला भेटतील। जसे तुम्ही खाली स्क्रॉल करणार आहात या ठिकाणी तुम्ही बघू शकतात प्रायव्हेट युनिव्हर्सिटीसुद्धा या ठिकाणी कट ऑफ जे आहेत ते दाखवत असते। सर्व प्रकारचे कॉलेजेसनुसार या ठिकाणी यांनी कट ऑफ जे आहेत ते दिलेले आहेत। या PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या PDF डाउनलोड करू शकतात आणि त्यानुसार तुमचा कट ऑफ जे आहे तो कट ऑफ पाहू शकतात आणि त्यानुसार तुमच्या कट ऑफची रेंज
समजा या कट ऑफ हा जो कट ऑफ आहे लेडीज ओपनचा कट ऑफ या ठिकाणी आपण पाहूयात 91.26% वर जो आहे लेडीज ओपनचा कट ऑफ जो आहे तो क्लोज झालेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जर का 91 वर तुमचा कट ऑफ क्लोज झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी 2 मार्क जर का प्लस असतील तर 2 मार्क्स तुम्हाला प्लस असतील तर तुम्ही या ठिकाणी या कॉलेजला अप्लाय करण्याचे प्रयत्न जो आहे तो करू शकतात। 2 मार्क जर का मायनस असतील तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी जो आहे तो अप्लाय करण्याचा प्रयत्न करू शकतात। तर या कट ऑफनुसार मित्रांनो 2 किंवा 2 प्लस मायनस जे आहे ते तुमच्या टॉलरन्स लिमिट तुम्ही ठेवू शकतात आणि यानुसार तुम्हाला कट ऑफ जो आहे तो बघायला भेटणार आहे। तुमच्या मार्क्सनुसार तुम्ही कॉलेज लिस्ट जी आहे ती कशा प्रकारे बनवायची हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तर आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल कशा प्रकारे आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचा प्रिव्हियस इयर कट ऑफ पाहू शकतो। तर मित्रांनो आता यानंतरचा व्हिडिओ आपला असा असणार आहे की कट ऑफनुसार आपण कॉलेज लिस्ट कशा प्रकारे तयार केली पाहिजे। तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच।